आणि आता एक नजर टाकणार आहोत जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। विदर्भात तापमानाचा पारा 40°C पार होईनंतर तापमानात आणखी वाढ, तर भारतीय हवामान खात्याचा वाढ होण्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील तापमान 35°वर, मालेगाव आणि नांदगावात उष्माघाताची लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरला नव्या वाहिनीमधून पाण्यासाठी 5 एप्रिलची डेडलाईन, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घोषणा। बीडच्या केस तालुक्यामध्ये जाव्याला गाढवावरती बसून धुलीवंदनाच्या दिवशी धिंड काढण्याची अनोखी परंपरा, तब्बल 98 वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरू। विडा गावामध्ये संतोष जाधव नावाचे जावई ठरले परंपरेचे विशेष मानकरी। नागपूर विमानतळाच्या परिसरामध्ये 24 तास वाहनांची तपासणी, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाहनांची होतीये तपासणी। कांदा निर्यात बंदी कायम केल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत, मुलामुलींचं लग्न आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर। 31 मार्च नंतरही कांदा निर्यात